राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात संचारबंदी सध्या लागू करण्यात आली। पाळधी गावात 2 गटात काल वाद पेटला होता। आज गावात तणावपूर्ण शांतता आहे, तर काही संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान गावात शांतता, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं। आतापर्यंत 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच तहसीलदारांसह महसूलच्या पथकाकडून नुकसानाचे पंचनामे करण्यात आले। कालच्या दगडफेकीत पाळधीत जवळपास 13 दुकानांची जाळपोळ करण्यात आलेली होती। धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये 1-2 गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता, आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्या 6 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे। जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।